नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला डबल ट्विस्ट मोदक कसे करायचे ते सांगणार आहे। ही रेसिपी मी पहिल्यांदाच यूट्यूबवरती आणलेली आहे। खूप छान आणि टेस्टी असे मोदक होतात हे, आणि मोदकांची ही रेसिपी करायला खूपच सोपी आहे। बाप्पाला पण खूप आवडेल आणि बाप्पा खुश होतील आणि घरचे पण खुश होतील। फक्त 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। थोडीशी हटके आहे अशी रेसिपी। तर चला आपण आता ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। या मोदकांना मँगो गुलकंद मोदकसुद्धा म्हणतात। मी इथे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, त्यानंतर फूड कलर घेतला आहे। 3 वाट्या आपण इथं खोबऱ्याचा किस घ्यायचा, 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची, वेलची पूड घ्यायची, ड्रायफ्रूट्स घ्यायचे, तूप घ्यायचे आणि इथे मँगो क्रश घेतला आणि गुलकंद घेतला आहे। कढईमध्ये मी 3 चमचे इथे तूप घालत आहे। तूप वितळले की त्यावरती आपण आपला खोबऱ्याचे किस आहे ते टाकून घ्यायचा। 3 वाटी खोबऱ्याच्या किसाची घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आता ह्यामध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर ॲड करत आहे। हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे पाव चमचा मी वेलची टाकत आहे। वेलचीमुळे मोदकांची टेस्ट खूपच छान लागते। आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। खोबऱ्याचा कच्चापणा हे थोडासा कमी व्हायला पाहिजे। त्याचा कचवटपणा कमी झाला की आपण त्याच्यामध्ये आता कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत। 2.5 वाटी मी इथे कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे। आणि आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित छान असं परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं फक्त परतून घ्यायचं, जास्त परतून घ्यायचं नाही। आणि इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, आता आपलं मिश्रण इथे एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। आपण त्याचे आता 2 पार्ट्समध्ये करून घेऊया। इथे मी 2 पार्टमध्ये त्याचे विभाजन करून घेतलेले आहे। आता इथे येलो कलर मी थोडासा टाकलेला आहे, फूड कलर, आणि ह्यामध्ये मी 2 चमचे मँगो पल्प ॲड करत आहे। मँगो क्रशसुद्धा म्हणतात ह्याला। तर सर्व आपण मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पहा, इथे आपलं पूर्ण मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। आता मी इथे दुसरं जे मिश्रण बाजूला काढलं आहे त्याच्यामध्ये गुलकंद टाकून घेत आहे। 2 चमचे गुलकंद टाकला आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे। आता हे पण सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये थोडा गुलकंद घालून घेते, म्हणजे अजून त्याची चव ही खूपच छान लागेल। मिक्स करून घेऊयात आपण हे व्यवस्थित। तर चला आता आपण मोदक करूया। मी मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेऊया आपण। दोन्ही साईडला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। एका साईडला आपण हे जे मँगो मिश्रण केलेले आहे ते आपण ॲड करूया। व्यवस्थित मोल्डमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया। आणि त्यानंतर असं मध्ये थोडंसं खोलगट भाग करायचा आहे। त्यानंतर आपण हे गुलकंद मोदकसाठी जे मिश्रण केले ते आपण एका साईडला भरून घेऊया। व्यवस्थित आपण छानपैकी व्यवस्थित भरायचं, त्याच्यामुळे कळ्या पण छान येतील। या एका मोदकात तुम्हाला 2 चवी चाखायला मिळणार आहेत। आता आपण व्यवस्थित आतमधून सुद्धा हे प्रेस करूया आणि इथे मध्यभागी आपण आपलं स्टफिंग जे आपण केलेलं आहे ते तिथे ॲड करूया। भरून घेऊयात स्टफिंग आणि पुन्हा व्यवस्थित वरतून कोटिंग करूया आपल्या मिश्रणाचं। आणि आता तुम्ही हे पाहू शकता की इथे आपला आता मोदक इथे कसा छानपैकी असा तयार झालेला आहे। एकदम छान अशा कळ्यासुद्धा पडलेल्या आहेत आपल्या मोदकाला। आणि हे मोदक खाण्यासाठी तेवढे टेस्टी लागतात ना, खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतात। तर किती छान मोदक इथे तयार झाले तुम्ही पाहू शकता। हे पहा, वाव, कळ्या पण किती छान पडलेले आहेत ना आपले इथे सर्व। आता चला मी असे सर्व मोदक करून घेत आहे। फुलाची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते, प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात गणेशापासून होते। तर ह्या गणेशांसाठी मी खूप छान असे मोदक बनवले आहेत, डबल ट्विस्ट मोदक बनवलेले आहेत। हे मोदक तुमच्या घरच्यांनासुद्धा खूपच आवडतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील। ही रेसिपी खूप नवीन आहे, वेगळी आहे आणि थोडी हटकेसुद्धा आहे। तर मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आणि हे तुम्ही नक्की ह्या पद्धतीचे मोदक तुम्ही बनवून बघा. गणपती आहेत तोपर्यंत खूप छान, म्हणजे घरच्यांनासुद्धा आवडतील आणि आपल्या बाप्पाला तर आवडतीलच नक्कीच. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.